बजेट 2025 मध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली. काय तर आता 12 लाखपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. ह्या घोषणेनंतर अनेक लोकांनी मला कॉल्स केले, की बाबा आमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे, मग आम्हाला किती टॅक्स भरावा लागेल? किंवा उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे, पण त्यात स्पेशल इन्कम आहे. मग आम्हाला हे एक्झेम्पशन मिळेल का? आणि इतरही बरेच प्रश्न होते. मग आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये केस स्टडीजद्वारे देणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 केस स्टडीज पाहणार आहोत. प्रत्येक केस स्टडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर किंवा कुठल्या प्रकारच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागतो आणि 12 लाखाचं एक्झेम्पशन कुठल्या उत्पन्नासमोर मिळेल, हे सगळे प्रश्न तुमचे क्लिअर होतील. सो पहिल्या केस स्टडीकडे वळूया. पहिल्या केस स्टडीमध्ये समजा तुम्हाला एक 6 लाखाचा वार्षिक पगार आहे. त्याचबरोबर तुम्हाला शेअर्सवरती कॅपिटल गेन झाला आहे. कॅपिटल गेन म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही शेअर्स विकता तर त्यावरती जो काही प्रॉफिट होतो त्याला कॅपिटल गेन म्हणतात. सो जर शेअर तुम्ही खरेदी केल्यापासून 12 महिन्यांच्या आत विकलात तर त्यावरती होणाऱ्या प्रॉफिटला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात. आणि शेअर्स जर तुम्ही विकत घेतल्यापासून 12 महिन्यानंतर विकलात तर त्यावरती होणाऱ्या प्रॉफिटला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. सो पहिल्या केस स्टडीमध्ये वार्षिक पगार किती आहे? तर 6 लाख. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन साधारण 3 लाखाचा आहे आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्हाला 2 लाखाचा झाला आहे. मग तुमचं एकूण उत्पन्न किती होईल? तर 6 लाख अधिक 3 लाख अधिक 2 लाख. सो एकूण उत्पन्न आहे 11 लाखाचं. सो जरी हे एकूण उत्पन्न 12 लाखाच्या आत असलं तरी तुमचं संपूर्ण टॅक्स माफ होणार नाही. का? कारण इथे तुम्हाला स्पेशल इन्कम आहे. कॅपिटल गेनला स्पेशल इन्कम समजलं जातं आणि त्यावरती स्पेशल टॅक्स रेट लागतात. सो जो काही तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे त्यावरती 20% टॅक्स लागेल. सो 3 लाखावरती 20% टॅक्स तर किती झाला? 60,000 टॅक्स झाला. आणि लाँग टर्म कॅपिटल गेन आहे तो तुम्हाला 2 लाखाचा झाला आहे. आता ह्या लाँग टर्म कॅपिटल गेनसमोर पहिले जे 1,25,000 आहेत ते एक्झेम्प्ट असतात. सो उर्वरित 75,000वरती तुम्हाला 12.5% टॅक्स भरायचा आहे. सो टॅक्स येईल साधारण 9,375. सो पगारावरती तुम्हाला कोणताही टॅक्स नाही भरायचा आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवरती 60,000 आणि लाँग टर्म कॅपिटल गेनवरती 9,375. सो एकूण तुम्हाला टॅक्स भरायचा आहे 69,375. सो पहिल्या केस स्टडीमध्ये आपण काय पाहिलं? तर जरी तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या आत असलं पण त्यात जर स्पेशल इन्कम असेल ज्यावरती स्पेशल टॅक्स रेट लागतात तर त्यासमोर तुम्हाला हे एक्झेम्पशन मिळणार नाही. तुम्हाला त्यावरती योग्य तो टॅक्स भरावा लागेल. आता दुसऱ्या केस स्टडीकडे वळूया. दुसऱ्या केस स्टडीमध्ये तुम्हाला बिझनेस इन्कम आहे. म्हणजे समजा तुम्हाला बिझनेसमध्ये 3 लाखाचा नफा झाला आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्पेशल इन्कम आहे म्हणजेच कॅपिटल गेन इन्कम आहे. शेअर्सवरती तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला आहे 3 लाखाचा किंवा 3.5 लाखाचा घ्या चला. आणि लाँग टर्म कॅपिटल गेन झाला आहे तुम्हाला साधारण 2,25,000चा. ओके. आता इथे भले तुमचं टोटल इन्कम 8,75,000 आहे तरी तुम्हाला पूर्ण एक्झेम्पशन मिळणार नाही आहे कारण त्यात स्पेशल इन्कम आहे कॅपिटल गेनचं. आता इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. इथे काय आहे की तुमचा बिझनेस नफा किती आहे? तर 3 लाख आहे. आणि इन्कम टॅक्समध्ये जे स्लॅब रेट्स आहेत त्यातला पहिला स्लॅब रेट काय आहे? तर 0 ते 4 लाख. आता 0 ते 4 लाखावरती कोणताही टॅक्स लागत नाही. म्हणजेच काय? तर ह्या 4 लाखाला बेसिक एक्झेम्पशन लिमिट समजलं जातं. तर पहिला जो तुमचा रेग्युलर इन्कम आहे 3 लाखाचा तो ह्या बेसिक एक्झेम्पशन लिमिटसमोर ॲडजस्ट केला जाईल. तो ॲडजस्ट केल्यानंतरही 1 लाखाची बेसिक एक्झेम्पशन लिमिट उरते. मग ही लिमिट तुमच्या स्पेशल इन्कमसमोर ॲडजस्ट केला जाईल. सो जो तुमचा 3.5 लाखाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे तो ह्या 1 लाखासमोर ॲडजस्ट केला जाईल. सो उरलेला जो 2.5 लाखाचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे त्यावरतीच आता तुम्हाला 20% टॅक्स भरायचा आहे जो येईल साधारण 50,000 रुपये. लाँग टर्म कॅपिटल गेन आहे तुम्हाला 2,25,000. पहिले 1,25,000 एक्झेम्प्ट असल्यामुळे उर्वरित 1 लाखावरती तुम्हाला 12.5% टॅक्स भरायचा आहे जो येईल साधारण 12,500. सो इथे एकूण टॅक्स तुम्हाला किती भरायचा आहे? तर 62,500. सो दुसऱ्या केस स्टडीमध्ये आपण काय पाहिलं की जर तुमचं स्पेशल इन्कम आहे आणि बेसिक एक्झेम्पशन लिमिट अजूनही अनयुटिलाइज्ड आहे तर ते स्पेशल इन्कम बेसिक एक्झेम्पशन लिमिटसमोर ॲडजस्ट केली जाईल आणि उरलेल्या किंवा उर्वरित जे काही स्पेशल इन्कम आहे त्यावरतीच तुम्हाला स्पेशल टॅक्स रेट्सनी टॅक्स भरायचा आहे. सो समजा तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 5 लाखाचा झाला असेल, इतर कोणतंही उत्पन्न नाही आहे,
तर 4 लाखाची बेसिक एक्झेम्पशन लिमिट ह्या स्पेशल इन्कम म्हणजे 5 लाखाच्या शॉर्ट टर्म गेनसमोर ॲडजस्ट केली जाईल आणि उरलेल्या 1 लाखाच्या शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवरती तुम्हाला 20% टॅक्स भरायचा आहे. सो तुम्हाला पहिल्या 2 केस स्टडीज आता व्यवस्थित समजल्यात. आता आपण तिसऱ्या केस स्टडीकडे वळूया. तिसऱ्या केस स्टडीमध्ये पण तुम्हाला बिझनेस इन्कम आहे. समजा तुम्हाला 6 लाखाचा बिझनेसमध्ये नफा झाला आहे, त्याचबरोबर 8 लाखाचं घर भाडं येतं आहे. मग तुमचं एकूण उत्पन्न किती झालं? तर 6 लाख अधिक 8 लाख म्हणजे 14 लाख. आता हे उत्पन्न 12 लाखाच्या वर असलं तर तुम्हाला एक्झेम्पशन मिळणार नाही का? तर तसं नाही आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक्झेम्पशन मिळेल. का? कारण घर भाड्यातून आलेलं जे काही उत्पन्न आहे त्यासमोर तुम्हाला एक 30% स्टँडर्ड डिडक्शन मिळतो. इतरही डिडक्शन्स आहेत, जसं की म्युन्सिपल टॅक्सेसचं डिडक्शन मिळतं, पण सर्वात मेजर डिडक्शन आहे हे 30%चं स्टँडर्ड डिडक्शन. सो तुम्हाला घर भाडं किती आलं आहे? तर 8 लाख. त्यावरती 30% स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. सो डिडक्शन किती झालं? 2,40,000चं. सो तुमचं टॅक्सेबल इन्कम किती झालं? तर 8 लाख वजा हे 2,40,000. सो 5,60,000 हे तुमचं टॅक्सेबल इन्कम झालं, जे भाड्याच्या स्वरूपात आलं आहे. सो बिझनेसमधील नफा 6 लाख अधिक हे 5,60,000, एकूण उत्पन्न झालं 11,60,000. आता हे एकूण उत्पन्न 12 लाखाच्या आत असल्यामुळे तुमचं हे पूर्ण उत्पन्न करमुक्त असणार आहे. त्यावरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. सो एक काळजी घ्या की जर तुम्हाला भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न असेल तर तुमचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना संपूर्ण इन्कम नका कन्सिडर करू. स्टँडर्ड डिडक्शन वजा करून जे उर्वरित उत्पन्न आहे ते त्या 12 लाखासमोर कम्पेअर करत जा. आता आपण वळूया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या केस स्टडीकडे. ही केस स्टडी फार 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 महत्त्वाची आहे, कारण ही केस स्टडी मार्जिनल रिलीफवरती आहे. मार्जिनल रिलीफ म्हणजे काय? तर जेव्हा तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा थोडंसंच जास्ती आहे तर त्यावरती तुमचा जो काही टॅक्स असेल ना तो त्या वाढीव उत्पन्नापर्यंतच सीमित असेल. कन्फ्युजिंग झालं आहे ना? ठीक आहे, आपण एक उदाहरण घेऊया. आता समजा तुमचं वार्षिक पगार आहे 12,90,000. त्यासमोर तुम्हाला न्यू टॅक्स रिजिमप्रमाणे 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. मग तुमचं टॅक्सेबल इन्कम किती झालं? तर 12,15,000. आता ह्या 12,15,000वरती जर तुम्ही न्यू टॅक्स स्लॅब रेट्स म्हणजे न्यू टॅक्स रिजिममधल्या स्लॅब रेट्सप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट केलात तर साधारण टॅक्स येईल 62,250. आता तुम्ही विचार कराल की 15,000च्या वाढीव उत्पन्नासाठी किती टॅक्स भरायचा आहे? तर 62,250. आणि म्हणूनच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने किंवा सरकारने एक मार्जिनल रिलीफ कॉन्सेप्ट आणला आहे. मार्जिनल रिलीफ कॉन्सेप्ट काय सांगतोय की वाढीव उत्पन्न 15,000 आहे, मग तुमचा टॅक्ससुद्धा 15,000पर्यंतच सीमित राहील. म्हणजे तुम्हाला रिलीफ किती मिळाला? तर 62,250 वजा 15,000 म्हणजे 47,250 हा तुमचा रिलीफ झाला. पण एक लक्षात घ्या की हा रिलीफ जो असेल हा ठराविक उत्पन्नापर्यंतच असेल. म्हणजे काय? तर जर तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे पण ते 12,75,000च्या आत असेल तरच तुम्हाला ह्या मार्जिनल रिलीफचा फायदा होईल. जर तुमचं उत्पन्न 12,75,000च्या वर गेलं तर मात्र तुम्हाला स्लॅब रेटप्रमाणे जो काही टॅक्स येईल तो टॅक्स भरावा लागेल. आता मार्जिनल रिलीफ काय आहे आणि त्यावरचे एक्झाम्पलसुद्धा सरकारने FAQजमध्ये दिलेले आहेत. FAQची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते FAQज पाहू शकता. तरीसुद्धा तुम्हाला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. एक लक्षात घ्या की आपण ह्या ज्या काही 4 केस स्टडीज पाहिल्यात त्यामध्ये आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला आहे. ह्या टॅक्सवरती 4% सेससुद्धा लागतो. सो थोडक्यात काय? तर आजच्या ह्या व्हिडिओमुळे कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर किती टॅक्स लागेल, हे 12 लाखाचं एक्झेम्पशन तुम्हाला कसं मिळेल, हे सगळ्या प्रश्नांचं तुम्हाला डाऊट जे काय होते ते क्लिअर झाले असतील. तरीसुद्धा तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरताना नक्कीच एका CAची मदत घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.